हा चित्रपट संपूर्णपणे काल्पनिक असून यातील घटना, ठिकाणं आणि विशेष करून पात्र यांचा वास्तवाशी आणि अगदी आता तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसं आढळून आल्यास तो केवळ एक योगायोग समजावा. Happy birthday, sir. Belated happy birthday, sir. Thank you very much. Welcome. Wow, केक वगैरे कमाल आहे. तोही साधा नाहीये सर, मग? मॉडर्न बेकरीतला आहे. वा. Yes, best cake. पण हे तुम्हाला कसं माहित? सर, सगळ्यांनाच माहिती आहे तिथे बेस्ट केक मिळतो ते. नाही. माझा वाढदिवस तुम्हाला कसा माहित? म्हणजे काय सर, एवढा तर रेकॉर्ड ठेवावाच लागतो. आमच्या बॉसचा बर्थडे. हो, आय एम इम्प्रेस्ड. Thank you. एनिवे, आता तुमचं काम काय ते सांगा. सर, हा. आपल्या प्रॉडक्टच्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी काही कॉन्सेप्ट घेऊन आलोय. कॉन्सेप्ट्स. हो. हा, आपल्या ऍड साठी माझ्या डोक्यात एक कॉन्सेप्ट आहे. मी तुम्हाला आता माझा एक फोटो देतो, अंगावर एकही कपडा नसलेला. सर असं काही नको. अरे काय झालं? नाही नको सर.
नको ना सर, नको सर, प्लीज. हा फोटो तर बघा. प्लीज सर. हा बघा. नाही सर. अरे बघा. नाही प्लीज. आय ऑर्डर यू ओपन युअर आईज. सर मी आणि बालसुधारक वटी सुस्त मुलांना करी मस्त चुस्त है ना. कशी वाटली कॉन्सेप्ट? सो स्वीट. बेस्ट कॉन्सेप्ट सर. थँक्यू. Really? आय ऑलवेज बिलीव्ह इन द बेस्ट. ही झाली आपल्या एका प्रोडक्टची कॉन्सेप्ट. आपल्या बाकीच्या प्रोडक्ट्स बद्दल आपल्याला दिवसभर काम करावं लागेल. येस Yes, सर. गुड. सर एक रिक्वेस्ट होती. काय ह्या फोटोग्राफची एक कॉपी मिळेल का? Oh, yeah. कॉपी? अरे हाच फोटोग्राफ घे, मी तुम्हाला साईन करून देतो. Wow. हिअर इट इज. Thank you, sir. ऑल द बेस्ट. नमस्कार. ठाणे के कोरेगांव में आज खूप सारे थे. Enjoy the on-set vlog. ये दो पैक कर दीजिए. कॉन्ग्रेचुलेशन सर. किस बात के लिए? कोरम मॉल में हस्तकला शोरूम में हमारे यहाँ पे ऑफर चल रहा है कि जो भी हमारा 1 लाख नंबर का कस्टमर होगा और वो जिन जिन चीजों को हाथ लगाएगा वो सारी चीजें उनकी हो जाएंगी बिल्कुल फ्री. वाओ, इसका मतलब ये दो फ्री है. हाँ सर, ये तो फ्री ही फ्री है. आप पीछे भी देखिए. ओह, ये सारा फ्री है. हाँ सर, बिल्कुल फ्री है क्योंकि इन सारी चीजों को आपने हाथ लगाया है. ओहो, मुझे मेरे बीवी को यहाँ लाना चाहिए था. वैसे वो आने वाली भी थी लेकिन मिसकम्युनिकेशन हो गया. एनीवेज, कांग्रेट्स सर. आ, 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 मिलाइए मिलाइए, हाथ मिलाइए. कहीं आपको ये डर तो नहीं कि मुझसे हाथ मिलाने के बाद मैं आपको फ्री मिल जाऊंगी? ओहो, थँक यू. तर आज आपल्या सोबत आहेत सुपरस्टार. काय ना तुमचं? अजित कुमार. अजित कुमार. अजित कुमार. ओके. तुमचा पहिला सिनेमा कोणता? पहिला हात काढा. पहिला हात काढा. ऐक. पहिला सिनेमा सांगा. पहिला सिनेमा सांगा. कोणाचा इंटरव्ह्यू चाललाय? हिरो अजित कुमार. दोघांपैकी कोणता? गॉगल घातलाय ना तो हिरो आहे. अच्छा, हा हिरो आहे. हो. वाटत नाही पण हल्लीचे हिरो ना असेच असतात. इंटरव्ह्यू देताना जेवढे रिटेक करतोय, रिटेक रोशनच आहे जणू काही. एनिवे, तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. Thank आणि you. लेट मी अपोलोजाइज वन्स अगेन फॉर नॉट अटेंडिंग युअर वेडिंग सेरेमनी बिकॉज ऑफ माय बिझी शेड्यूल. Yes. आय एम व्हेरी सॉरी फॉर It's दॅट. okay. पण नेक्स्ट टाइम नक्की. नेक्स्ट टाइम नक्की तुम्ही दोघं आमच्या घरी या असं अच्छा, म्हणतो. okay. वैसे मेरी जैसी है. वैसे मेरी फैमिली फ्रेंड जैसी है. अच्छा अच्छा. उसने बताया नहीं आपको? बताया ना. हाँ. वो तो आपको मेंटोर मानती है. अरे मेंटोर का है का? मैं एक सीधा साधा इंसान हूँ, ये उसका बड़प्पन है. एनीवे, टेक केयर एंड गॉड ब्लेस यू. थैंक यू. मेरी, यू टू टेक केयर. थँक यू. शशी, मी प्रथमा, तुझी पहिली बायको. शशी मी द्वितीया, तुझी दुसरी बायको. आपल्या लग्नाच्या 4च वर्षानंतर तू हिच्याशी लग्न केलंस. पहिले भांडणं झाली, पण नंतर आम्ही सख्या बहिणीसारख्या वागायला लागलो. मान्य केलं. तू शशी म्हणजे चंद्र. त्या चंद्राला जशा 2 बायका तशा तुलाही 2 बायका. अरे हा माझाच इतिहास तुम्ही मलाच काय सांगताय? मला हे ऑलरेडी माहितीये. कारण हे फोटो. आला का पुन्हा लगेच तुम्हाला संशयाचा अटॅक? मी तुझ्याशी लग्न केलं ते समाज रीत म्हणून आणि तुझ्याशी लग्न केलं ते समाज कार्य म्हणून. हुंडा मिळाल्याशिवाय हे लग्न होणार नाही. पाप आहे ना. तुम्ही नका मला शहाणपणा शिकवू. हे लग्न मोडलं.
बाबा आहात की गेला तू गप्पे. अहो असं करू नका हो. अहो माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हो. तिचं लग्न मोडलं तर तिच्याशी लग्न करणार कोण? अरे तेच विचारतोय कोण करणार हा? मला नाही माहिती काय. मी करेन लग्न. आता बाबा तू गप्पे. ऐन लग्नामध्ये नवऱ्या मुलानं हुंड्यावरून आकांड तांडव केलं म्हणून भावना विवश होऊन मी तुझ्याशी लग्न केलं म्हणून मला 2 बायका आहेत तर लगेच काय मी स्त्री लंपट झालो काय? हा? मग ते ऑफिस मध्ये बायकांचे उल्लेख? अगं आपली आयुर्वेदिक कंपनी आहे ग तिथे बायका तर येणारच मला त्यांच्याशी बोलावं लागणार बोलत बसावं लागणार तर लगेच संशय. कठीण आहे बाबा कठीण आहे. माझं ना जगणं मुश्किल केलंय तुम्ही दोघींनी. प्लीज प्लीज थांबवा हे सगळं. काय ग याच्या कंपनीचं नाव काय? एस. त्या एस मध्ये सुद्धा ना मला बाई दिसते. एस. अरे घाबरवत नाही रे मी तुला सावध करतोय. म्हणजे हे बघ तू कसाही असला तरी माझ्या दुसऱ्या बायकोचा भाऊ आहे ऑफकोर्स. त्यामुळे तू माझ्या घरातला आहेस त्यामुळे तुला सांगणं माझं काम आहे. हे बायकांचे असे गुपचूप फोटो काढणं बंद कर फटके पडतो. अहो भाऊजी मी आहे ना फिल्म मेकिंगचा कोर्स केलेला आहे एका इंटरनॅशनल चॅनलसाठी. मी आहे ना शॉर्ट फिल्म बनवून देतोय आणि म्हणून या शॉर्टवर फिरतोय असा. हे सगळं ठीक आहे. शॉर्ट फिल्मचा विषय काय? डिफरंट टाइप्स ऑफ मॅरेजेस इन इंडिया. यांच्यापैकी कोणीही मनावर घेतलं ना तर एकाही टाईपच्या मॅरेजच्या लायकीचा राहणार नाही. तेव्हा हे सगळे उद्योगधंदे त्वरित बंद कर. कळलं? ठीक आहे बंद. हा ओके. सापडला भाऊ. सुप्रभात सुप्रभात. अरे सुप्रभात. वा वा नमस्कार. काय म्हणताय कसे? अरे ओळखलं वाटतं. अरे तुम्हाला कोण विसरेल. त्या दिवशी तुम्ही त्या हिरोचा इंटरव्ह्यू नाही का घेत होता? काय नाव त्या हिरोचं? तो ना तो हा जाऊ दे ना मलाही नाही आठवत आहे. पण तसंच काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे. अहो पण मी कुठे हिरो आहे? हा ते माहितीये मला. नाही पण हिरो नसलात म्हणून काय झालं? अहो प्रेक्षक नसलेली एखादी मुलाखत समजा ना तुम्ही. प्रेक्षक नसलेली तिथे तर कॅमेरा पण दिसत नाहीये कुठे. ठीक आहे. कोण आहेत ह्या? सांगतो सगळं सांगतो. जवळपास वर्षभराच्या अंतराने मी या दोघींशी लग्न केलं. म्हणजे तुमची पण 2 लग्न झाली? वर्षभरातच हो. वर्षभरात या दोघींनी माझ्या डोक्याचा साबुदाणा वडा करून टाकलाय हो. अरे 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 किती छळ करायचा एखाद्याचा किती छळ करायचा. वर्षभरात बघा काय हाल झाले तो माझे. म्हणून मी तुमच्याकडे मदतीसाठी आलोय हो. काय? मला असं कळलंय की तुमचीही 2 लग्न झालेली आहेत आणि गेली 5 वर्ष 5 वर्ष तुम्ही त्या दोघींबरोबर सुखानं संसार करता. या सुखी संसाराचं रहस्य काय मला प्लीज सांगा प्लीज. सुखी संसार वगैरे ना अंधश्रद्धा असतात. अहो काय बोलताय? मी सुद्धा माझ्या दोन्ही बायकांना कंटाळलोय पुरता वैतागलोय. अहो हो सतत माझ्यावर संशय सतत भांडणं. मी तुमची काही मदत करू शकत नाही. मला माफ करा. अहो नाही 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 असं बोलू नका हो. खूप आशेने आलोय मी तुमच्याकडे. तुम्हाला बघितलं ना की मला तुमच्यात असा यंग स्टार म्हणजे लेडी किलर 2 बायकांना हँडल करणारा जेम्स बॉन्ड दिसतोय. जेम्स बॉन्ड मी पूर्वी दिसायचो. आता मी रबर बँड सारखाही दिसत नाही. आणि मी जेम्स बॉन्ड सारखा दिसतो याला कारण ललवाणी. ललवाणी? हा कोण ललवाणी?
बघा तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत ना ज्यांनी 2 लग्न केली आहे त्यांना त्या दोन्ही बायकांना स्किलफुली कसं टॅकल करायचं याच्यासाठी टिप्स देतो ललवाणी. असं टिप्स देणारा माणूस आहे? अहो नुसत्या टिप्स देत नाही, त्याच्याकडे प्रोडक्ट सुद्धा आहेत. त्याच्याकडे नुसता जायचा अहो का. बडी साई अरे बोल ना ससी भाई. काय बोलणार, फक्त माझा फोटो पाकिटात ठेव या कारणावरनं भांडणं सुरू केले दोन्ही बायकांनी. काय बोलायचं. अरे वांदो नाही, टेन्शन नाही घ्यायचा. आता वर्कशॉप मध्ये मी फोन लावते ना, बघ तू. हॅलो. हाँ हाँ ललवानी साहब. ते 19 नंबरचा आपला प्रोडक्ट तयार ठेव. 19 नंबर का प्रोडक्ट. हाँ हाँ ठीक है तैयार रखता हूँ. हाँ अरे ससी भाई दमादम मस्त कैलेंडर घर के अंदर. अरे बाप रे. ललवाणी आणि त्याच्या वर्कशॉप मध्ये काम करणारा राजू आपल्या प्रॉब्लेमवर उपाय सांगणार म्हणजे सांगणार. प्रॉब्लेम छोटा असेल किंवा मोठा. बडी साई तर तुझ्या पॉकेटचा प्रॉब्लेम झाला. हो, तुमचं पाकिट बघून त्यांचं भांडण आणखीन वाढलं. आता काय म्हणायचं. एक मिनिटो. नाही मी काय म्हणतो. अरे एक मिनिटो. नाही हो मी काय म्हणतो. अरे एक मिनिटो बाबा. अच्छा 1 मिनिट. हा आता मी तुला एक ब्रीफकेस देते बघ. पण ही आहे ना माझ्याकडे बॅग. अरे माझा स्पेशल आयटम आहे बाबा. हेलो हेलो ललवानी साहब. हाँ अरे बाबा 25 नंबर का प्रोडक्ट तैयार ठेव. हाँ 25 नंबर का प्रोडक्ट. हाँ हाँ रखता हूँ तैयार रखता हूँ. बड़ी साई दमादम मस्त कैलेंडर. अरे हो जा शुरू ब्रीफकेस के अंदर. बापरे बापरे बापरे. अहो काहीच कळत नाही हो मला. तो राजू काय, तो ललवाणी काय, 2 बायकांपासून वाचवणारी प्रोडक्ट काय. अहो सगळं डोक्यावरून चाललंय हो. तुमच्याकडे बघून वाटत तुमचं शिक्षण फार झालेलं नसणार. नाही पण आता तुम्हाला हे सगळं नीट कळावं म्हणून तुम्हाला घेऊन जातोय 4 वर्ष मागे. 4 वर्ष मागे. अहो हे काय गाणं आहे आता गाणं. अच्छा. गुलाबी गुलाबी नकळत सुटला. बॉड गुलाबी गुलाबी अलगत रुतला. बॉड गुलाबी गुलाबी नकळत सुटला. बॉड गुलाबी गुलाबी अलगत रुतला. आभाळाचे अंतर मोजू मापू नंतर चांदोबा हाती धरला. मेणू मेण बाती निळ्या चांदराती आताच भेट ठरला. बांधतो रोज स्वप्नांची माडी जीव हा चढला. बांधतो रोज स्वप्नांची माडी जीव हा चढला. बाण गुलाबी गुलाबी नकळत सुटला. बाण गुलाबी गुलाबी अलगत रुतला. आज या क्षणाला बावऱ्या मनाला देना दिला सासरा. नावाला मी राजा तुझ्यासाठी राणी आहे गुलाम बरा. बंदी अन छंदी आहे तुझा मी दे मला आसरा. बंदी अन छंदी आहे तुझा मी दे मला आसरा. बाण गुलाबी गुलाबी नकळत सुटला. बाण गुलाबी गुलाबी अलगत रुतला. बाण गुलाबी गुलाबी नकळत सुटला. बाण गुलाबी गुलाबी अलगत रुतला. वर्तमानातला शशी हा दमलेला थकलेला बायकांपासून लांब पळणारा बायकांचा तिरस्कार करणारा आहे. पण आता मला सांगा की एखादी टंच मुलगी तुम्हाला एकांतात भेटली तर. प्लीज असं काही म्हणू नका. प्लीज असं काही म्हणू नका. माझ्या घरामध्ये भूकंप होईल भूकंप. तुम्ही माझ्या बायकांना ओळखत नाही. फार वेड्या आहेत त्या वेड्या.
मी जर असं नुसतं म्हटलं ना की मला कल्पना आहे हा माझ्या बायकांना काय वाटतं काय कल्पना नावाच्या मुलीशी माझं लफडं चालू आहे. अरे बापरे. मी जर म्हटलं की मला यातून प्रेरणा मिळते. मग प्रेरणेशी लफड आहे. मला ना शांती हवी. शांतीशी लफड आहे. अहो नाही हो तुम्हाला सांगतोय मला शांती हवी आहे. अरे अवघडून बसले हो तुम्ही. मला आत्ताही संशय ह्या दोघी इथेच कुठेतरी लपून माझ्यावरती वॉच ठेवत असणार. अहो पण ते ललवाणी तो राजू आहेच की ते आता ड्युटी पडत नाहीत का? नाही सुरुवातीला 1-2 वर्ष त्यांचा फायदा झाला पण नंतर माझ्या बायकांनाही माझ्या या युक्त्या लक्षात यायला लागल्या. मग काय उपयोग. म्हणून म्हणतो की असा माणूस तुम्हाला काय मदत करणार. उपयोगच नाही. अरे अरे अहो त्या आरटीओ वाले माझी स्कूटर उचलतायत. आता तुम्हाला आयुष्यात न उचलेपर्यंत थांबणार का. काय बोलताय तुम्ही. जातो मी तुम्हाला माझं कार्ड देतो. मला कधी कुठलीही गरज कुठलीही गरज लागली मला थांब. अरे फोटो विसरला बायकांचे. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही दोघी इथे. बराच वेळ लागला तुला. म्हटलं रमलास की काय जॉगिंग ट्रॅकवर. खरं सांगा तुम्ही माझ्यावरती वॉच ठेवायला आलात की नाही. हो हो. मी इथे काय करतो कोणाशी बोलतो हे तुम्हाला जाणून घ्यायचंय की नाही. हो. अरे मग तू तुझ्या भावाशी बोलणं हे सगळं. त्याचं काय. तो इथे बायकांचे भलते सलते फोटो काढत फिरतोय त्याला फटके मिळतील. हे बघ त्याचा विषय भेटो. त्याचं वय चाललंय उलटून. त्यात त्याच्या लग्नाची बोंब. तुझं काय ते सांग. करेक्ट. तू तुझा बोल. तुला का वेळ लागला एवढा जॉगिंग ट्रॅकवर. कारण इथे माझा एक वेगळा ट्रॅक लागला होता. हात सांग कुठे लावला. अगं नाही ग बाई. अगं एक इंटरव्ह्यू करणारा मला इथे भेटला होता त्याच्याशी वेगळ्या ट्रॅकवर बोलत होतो मी. अरे काय पण काय खरंच सांगतोय. हे बघ मी असे एक्सरसाइज करत होतो. हा मग हा 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 एवढं झाला. हा काय ह्या 2 बायकांचे फोटो तुझ्या खिशात कसे. कोण आहे काय नाव काय. कोणता अँगल लावून बसला होता त्यांच्यावर. अगं अँगल नाही ग तो इंटरव्ह्यू घेणारा अँकर आहे ना त्याच्या या 2 बायका आहेत. काही पण थापा मारू नकोस. अगं खरं सांगतोय शपथ खोटं नाही बोलत आहे मी. एक मिनिट त्याला फोन एक मिनिट इकडे बघ. तशीच थांब. हॅलो हा कुठेस तू. तू तिथे ट्रॅफिक कंट्रोल रूम मध्ये आहेस का. पण इथे माझ्या 2 बायकांनी माझा ट्रॅफिक जाम केलेला आहे. अरे आधीच मला माझ्या 2 बायका नकोशा झाल्या होत्या त्याच्यात तुझ्या 2 बायकांचे फोटो माझ्याकडे सापडले. केवढा गोंधळ झाला माहितीये. बोल ह्यांच्याशी बोल. त्याच्यावरही विश्वास नाहीये. आहे ना तुझ्यावर नाहीये. ऐकलंच का रे. ऐकलंच असा असतो का कधी जेम्स बॉन्ड. सार्वजनिक ठिकाणी आपल्या 2 बायकांकडनं मार करणारा जेम्स बॉन्ड असतो का. सार्वजनिक ठिकाणी एवढा रडकुंडीला आलेला जेम्स बॉन्ड पाहिला का कोणी. नको वैताग आला. मला आता आयुष्यात कोणतीही बाई नको. मला माफ करा. बाई नको ताई नको बाई नको. कर्जत मध्ये लग्नोबा नावाचं एक जागृत देवस्थान आहे. लग्न म्हणजे जन्माची गाठ. ज्यांचं लग्न होत नाही लग्नामध्ये अडचणी येतात त्यांनी जरूर इथे यावं. आणि दुसरं लक्षात ठेवा. फक्त इकडे आणि इकडेच येऊन ज्यांची लग्न होतात त्यांना लग्नोबा दुसऱ्या बाईकडे बघण्याची बुद्धीच देत नाही. सगळ्यात महत्वाचं लग्नोबाला प्रसाद. आता काय तिसरं लग्न करून मंदिराची दारं फक्त आणि फक्त सोमवती अमावस्येलाच उघडतात. लग्नोबा महाराज की जय. लग्नोबा महाराज की जय. 1, 2, 3 come on. Here we go.
तुमच्या बायका आहेत? मला वाटलं तुमच्या पोरी आहेत ह्या. ए पकडा रे असं काय नाही. मग मी पुरुषांचे पण काढतो फोटो. पुरुषांचे आमचे पण काढतो. चेहरा हो तुमचा. एक फोटो माझ्यासाठी प्लीज. अरे अरे पळाला. वाटतंय का बरं आता? हो थोडं थोडं बरं वाटतंय. हम्म. तुम्ही दोघीनं माझ्यावरती संशय घेता म्हणून माझं पित्त खवळतं आणि मग ते कुठून कुठून बाहेर पडतं. काय? कुठून कुठून बाहेर पडतं. पण आता बरं वाटतंय जरा. मग काय ठरलंय? नाही नाही जमणार आहे मला. मी खरंच शक्य नाही तुमच्या बरोबर येणं. शी काय शी? मी काय मुद्दामून करतोय का हे सगळं? बरोबर आहे. माझ्या भावाचं काम आहे ना. मग मीच जाणार कार घेऊन कर्जतला. तुझं काय? हा घरात एवढंच कारण नाहीये. अगं माझी भाची आहे ना. लंडन वरनं येणार आहे. माझी भाची लंडन वरनं येणार आहे. तुझ्या त्या भाचीचा नाही पत्ता नाही लागत आहे फोन. नक्की येणार आहे का? ए माझ्या भाची बद्दल काही म्हटलेलं मला चालणार नाही. हा अगं माझ्या लंडन मधल्या बहिणीची मुलगी पहिल्यांदा आपल्या घरात येते. तिला काय आपण बंद घर दाखवायचं का? आणि मला सांग आपण हे सगळं ज्याच्यासाठी करतोय तो सनी आहे कुठे? काय रे सनी असा घामाघूम का झालाय? जॉगिंग करतो. कॅमेरा हातात घेऊन जॉगिंग करतोयस? नॉर्मल फोटोग्राफी करणारे बरेच आहेत पण माझ्यासारखी शेकी फोटोग्राफी करणारा एकटा मीच आहे ना. फार शेकी मारू नको. चला निघा निघा. नाही नाही माझा आता फोटोग्राफीचा मूड आहे. अरे त्याला पळायला वाटतं. चला रे पुढे बघूया. माझा मूड गेला. चला. सोनी काय चाललंय? गाडीत बस बघू. जातो. आणि मागे बस. हे काय हा एकटा चाललाय? तुम्ही नाही जातात? आम्ही पण जातोय. हा बराच वेळ दोघी सुद्धा घरात नाही आहोत. वा हा? आता वा म्हणायची पण चोरी. मग ठीक आहे. हा दुसऱ्या कुठल्याही बाईला घरात आणू नकोस. अरे बाई कुठून आणू? अगं त्या दिवशी त्या टीव्हीतल्या अँकर बरोबर पुन्हा फोनवरनं तुमचं बोलणं करून दिलं ना मी. तरी माझ्यावरती संशय. हो कारण आम्ही नेहमी ऐकलंय तू ऑफिस मध्ये फोन करून मधुबाला म्हणत असतोस. अरे देवा रे देवा रे तुमचं डोकं आहे का काय? आपली आयुर्वेदिक कंपनी आहे. हेअर टॉनिकचं नाव आहे मधुबाला. तुम्हाला ती बाई वाटली? अरे आला म्हणजे काय हेच नाही. किती संशय किती संशय. ठीक आहे आला संशय म्हणून बोलून दाखवलं. शशी पण बाई नको. लक्षात असू दे. आता मला तुम्ही पण नकोय. जा 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 निघून जा. संशय संशय यांचा संशय दूर करता करता कामधंदा दूर राहिलाय माझा. मोबाईल फॉरेनची कन्सर्न बाबा. अरे एका नंबरवरनं एवढे मिस्ड कॉल्स. कोणाला एवढी घाई झाली आहे? हा हॅलो मी शशी बोलतोय. कोण बोलतोय? मल्लिका. हा बोला मल्लिका काकू काय काम आहे? मल्लिका काकू
बी मल्लिका, फेमस मॉडेल मल्लिका. ओ हो नमस्कार नमस्कार. बोला काय काम होतं? मला तुला भेटायचंय शशू. शशूला का भेटायचंय तुम्हाला? ते मी भेटल्यावर सांगते ना. हा या ना या मी तसाही घरात एकटाच आहे. कुणी नाही कुणी नाही येऊ शकत मी घरात एकटा असताना. वारे वा अगदी कामवाली बाई सुद्धा नाही. सांगतो खरंच. हो म्हणजे काय तुम्ही घरात याल आणि लोक बोलायला मोकळीच आहेत. बायकांना पाठवलं मंदिरात आणि मॉडेल घुसली घरात. वाईट आहे. वाईट आहे ना? वाईट आहे परिस्थिती खरंच वाईट आहे. तुम्ही नका येऊ. हा नका येऊ. ओके. कोण आहे रे? बेल कोण वाजवत होता? हा सगळे बघतील ना. काय बोलतेस तू? एक तर मी घरात एकटा, एक अशी मुलगी तीही ह्या कपड्यांमध्ये. एक काम करू, साडी नेसू. मी आत्ताच ट्रेडिशनल साडीची ऍड करून आली आहे. नेसू? नाही नाही नको नको. मी सांगतो एक काम कर. तू आता इकडनं निघ. ओहो मला तू खूप आवडलाय शशू. आवडायला आपण भेटलोय कधी? भेटायला कशाला पाहिजे? तुझ्या कंपनीचे कॅप्सूल्स आहेत ना प्रेमवृद्धी, त्याची नुकतीच ऍड केलेली. तेव्हा तुझं कर्तृत्व मला कळलं आणि मला तू जाम आवडलास. माझ्या मनाचा मी कधी मोडत नाही आणि मला जो आवडेल ना त्याला कधी सोडत नाही. बाकी एक जाम मस्त आहे. या घरात कोणी नाहीये, फक्त तू आणि फक्त तू आणि मी. हेच सांगतोय. फक्त तू आणि मी. ऐक ऐक काय झालंय, माझी भाची आमच्याकडे येतेय. 15 वर्षानंतर मला भेटतेय म्हणून तिला भेटायला मी इथे थांबलोय. म्हणून घरात कोणी नाहीये. तू पण जा ना. पण तरी तू मला आवडलास तर? असं तर करू नको ग, मला एकदम गर्र होतं. तू 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 जा ना. काय वेळ आली माझ्यावर. येणारच मी आहेच तशी. शशू तुला माहितीये काय? एका ऍडच्या शूटच्या वेळेस काय झालं ते? तू कुठे बघतेस? इकडे. हा काय झालं ग? ड्रेस असिस्टंट प्रोडक्शन. काय झालं मॅम? एक सेकंड. हे कोणी पॉलिश केले? मॅडम मी प्रोडक्शन मॅनेजर आहे. हॅलो हॅलो हॅलो. मला ना एकट्याला कुठे कुठे बघावं लागतं. आलो रे बाबा आलो. मला वाटते सँडल आहेत ना त्या बायाने साफ केले. आलो एक्सक्यूज मी. बाया? यू इडियट. डायरेक्ट लाथ. हो आणि मला कोणी काही बोललं नाही. आणि तू सगळं तुला फुकटात मिळतंय तरी तू रडतोस. चल जा कॉफी कर. काय? कॉफी कर. कॉफी? कम ऑन शशू, मी तुझी पाहुणी की नाही? कॉफी तर बनतीये बस. ऐक ना जरा लवकर आणा. कॉफी असावी महाराज. मल्लिका. शशू. शशू. शशू ऐक ना, तुला माहिती जेव्हा मी लंडनला होते. तू पण लंडन मध्ये होतीस? हो लंडन रेस्टॉरंट अँड बार. अगं फार डेंजरस आहे का तो बार? ए हॅलो असा तसा बार नव्हता हा तो. एन्युअल फीस 15 लाख रुपये. 15 लाख? या आणि तिथली स्टार पाखरू ती मल्लिका. पाखरू? हो येस पाखरू. हे काय? बघ ना.
कसं दिसत असेल ना ते सगळं. अगं काय, अगं जीव गुदमरला माझा. अरे थांब 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 मलिका, थांब 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 जरा, थांब जरा. काय 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 झालं? नाही 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 नको नको. अगं मल्लिका, अगं काय करतेस तू? तुला काय लाज बीज काय वाटते की नाही? आल्यापासून नुसती माझ्या अंगा खांद्यावर खेळतेस. हा चल जा बघू आता तुझा. अशी कशी जाऊ मी? अशी कशी म्हणजे काय? या दरवाजाने जा, मागच्या दरवाजाने जा, वाटल्यास खिडकीत उडी. अरे ही कर्कटवर एवढ्या लवकर कशी आली? अगं माझी बायको आहे. बायको आहे? जा जा अरे पलीकडे तुझी दुसरी बायको आली तर? अरे देवा, तुला सगळंच माहिती आहे. माझ्यावर दया कर. जा जा इकडे जा जा जा. झालं समाधान? किती हौस तुझी? शेवटी तेच केलंस ना जे तुला हवं होतं. अगं पण एक शब्द बोल नकोस. इकडे ये. तू कशाला येतोयस? सनी इकडे ये. सनीचं हे काय झालंय? काय होणार आहे? लग्नोबासाठी ताडीचा प्रसाद आणायला दुकानात गेला. तरी सांगत होते एक एक माठ घेऊन. माझ्या पडला ना आता ताडी. अरे 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 माठ पडले, माठ फुटले. भाऊजी इथे मी ताडीत पडलो आणि तुम्हाला माठाची पडली. जा आधी स्विमिंग पूल जाऊन आंघोळ कर. नाही मी आधी कपडे घेतो, नाहीतर तिथे सगळ्यांसमोर उघडा पडायचो ना मी. जा रे बाबा जा, नाहीतर मला हार्ट अटॅक येईल. छान किती दिसते कपड्यातले फुल पाखरू. छान किती दिसते कपड्यातले फुल पाखरू. तुला छान दिसते ना, छान दिसते. अरे पाखरू ऐकतच आहे तुमचा. हे कपडे घेऊ द्या ना पाखरू. काय करावं या सनीचं काही कळत नाही. लग्नच जुळत नाही. अक्षरशः वेळ लागायची पाळी आली. नको नको एवढी चिडचिड करूस. मग काय करू? आधी तुझ्या त्या भाचीने नाट लावली. अरे दुसरा हा ताडी घेऊन पडला. आता याला काय अशा अवस्थेत घेऊन जाणार कर्जतला? म्हणून आलो निघून. अगं पण मग प्रथमा कुठे आहे? तिला पाठवली पुढे कर्जतला. म्हटलं ऍटलीस्ट ती पुढच्या सोमतीचा नंबर बिल्ला काहीतरी घेऊन येईल. वा वा वा. म्हणजे तुझ्या भावासाठीचा नवस तर तू इकडे आणि ती रिकाम टेकडी तिकडे. वा वा वा. कसला वास येतोय घरात? कसला वास येतो घरात? लेडीज परफ्यूमचा वास आहे हा. नाही नाही नाही, सनी ताडीत पडला ना, ताडीच परफ्यूमचा वास आहे हा. काहीतरी फालतू जोक मारू नकोस हा लेडीज परफ्यूमचा वास आहे. नाही नाही. कोण आलेलं? नाही. कोण आलेलं? कोण घरामध्ये?
मामा हा? हा तुम्ही सांगितलं नाही त्यांना काय मी लंडनची भाची रमा रमा मामा मामा अगं तुला लक्षात नाही का इथे ही आपली लंडनची भाची मल्लिका मल्ले काही आठवत नव्हतं हे आता लगेच लक्षात आलं माझ्या आठव आठव अगं केवढीशी पाहिली होती आपण हिला आपल्या अंगा खांद्यावर खेळायची अजूनही खेळते अंगा खांद्यावर पण बरं का रमा मामी मामी नमस्कार करते हा राहू दे मामा असू दे असू दे असू दे असू दे वा 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 धन्यच तू हा तुझ्यामुळे आज मी मामा बनलो अय्या शशी ही लंडन मध्ये राहून इतकी चांगली मराठी कशी काय बोलते मलाही तोच प्रश्न पडलाय इतकी चांगली मराठी कशी चल ना आपण विचारूया काय ग रमा तू लंडन मध्ये असतेस ना मग एवढं छान मराठी कसं काय बोलू शकते मामी लंडन मध्ये मी संस्कार वर्ग घेते योगासने शिकवते म्हणजे सांगते मलखांबांवरती प्रात्यक्षिक दाखवते पवित्र तीर्थ वाटप करते आणि तुम्हाला माहिती जर कुणाला हृदयाची धडधड वाढवायची असेल ना तर ते शिकवते वा 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 किती छान काम करतेस ग घोरण्यावर काही आसन वगैरे आहे का म्हणजे हा शशी आहे ना खूप घोरतो काय सांगता हो सोपं आहे मामी एका विशिष्ट पद्धतीने की घोरणं बंद शशी तू उद्यापासून हिच्या बरोबर झोपायचं काय 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 ही जसं सांगेल ज्या पद्धतीने सांगेल तसं झोपायचं नाही 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 काय नाही आणि याने नाही ऐकलं ना तर तू मला सांग मामी तुम्ही अजिबात काळजी करू नका एकदा तरी तुम्ही मामांना माझ्या ताब्यात द्या मामी इथे कुठे जवळपास मंदिर आहे का हो जवळपास कशाला आपल्याच घराच्या आवारात आहे ना काय आपल्याच आवारात अगं बाई आले हा मी नमस्कार करून साधी बोलली रात तुला इथे कशाला आणलंय कारण तसंच आहे किती जागृत देवस्थान आहे लग्नोबा म्हणजे ती बात बघ बघ किती देव भोळी आहे ही मुलगी मी तर ठरवलं काहीही करून सनीचं लग्न हिच्या बरोबर करून द्यायचं म्हणजे द्यायचं काय येस हिचं आणि सनीचं लग्न झालं की सनी सेटल होईल मग तू ना आपल्यासारखी छोटीशी कंपनी ना सनीला काढून त्या दोघांना पार्टनर कर आणि तू पार्टनर हो जमेल तेवढं काम सनी करेल उरलेलं तू कर तू अनुभवी ना रे म्हणजे काय होईल सनीचं पण काम होईल आणि तुझी पण सोय होईल लंडनची शिकलेली सुसंस्कृत मुलगी आपल्या घरची सून होणार मी सनीला सांगून येते नाही मी तुझं काही एक ऐकणार नाही मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे आणि तुझी बायको तीच होणार अरे वेड्या मुलगी बघ मुलगी एकदा तिला पाहशील ना तर शॉर्ट फिल्म सोडून देशील का सतावतेस त्या बिचारांना कोणाला अगं द्वितीया आणि सनी द्वितीया म्हणते सनी बरोबर तुझं लग्न लावून द्यायचं अरे वा मग मी माझी पसंती कळवू का त्यांना अगं पण ताई पसंती नापसंती ती पण मुलगी मला अशी पाण्यात बघत असेल तर का अरे ती पसंत करणार आहे तुला आणि मी आहे ना मी तुला असं प्रेझेंटेबल करेन आणि मगच नेईन तिच्या पुढ्यात अगं पण ताई ऐक ना मी काही एक ऐकणार नाही हे लग्न होणार म्हणजे होणार असं करू नये ग अशाने मन आशा लागून राहते का करतेस तू हे तुला त्रास व्हावा म्हणून मला नकार देतेस काय आता माझा इगो हट झालाय का बघायचंय बघ प्रोडक्शन मॅनेजर काय झालं मॅम काय झालं एवढा थंड चहा देतात का पण स्पॉटला मी वेळ द्यायला सांगितलं होतं ओ रिअली मला वाटतं बाळाने लेट केलं बाळ्या एक मिनिट बाळा बाळा
माझा इगो. असा एकही पुरुष नाहीये जो माझ्या सौंदर्यावरती घायाळ नाहीये. अरे देवा. आणि तू हे बघ, हा विषय असेल ना तर मी सांगतो, मला आता आयुष्यात एकही बाई नकोय आणि ह्या निर्णयावर मी ठाम आहे. मी ठाम आहे. तुझं लग्न तिच्याशी. अगं माझ्याशी जुळवून घेणारी, माझ्याशी पटवून घेणारी एक सुंदरशी मुलगी बघून ठेवली आहे का मी. याचं तिला भेटून घेणार, तुलाही आवडेल ती. प्लीज माझ्यासाठी. लग्नोबा देवा, माझी ताई किती हट्टी आहे माहिती आहे ना तुला. आता या संकटातून वाचवण्यासाठी तूच कोणाला तरी पाठव देवा. देवा काय काय चाललंय काय? हा, दार उघडं दिसलं लगेच घरात घुसताय. कोण आहात तुम्ही? काय हवंय? ओके ओके सांगतो, सगळं सांगतो. पण आधी तुम्ही मला सांगा, काय तुमच्याकडे 2 फोटोचं पाकिट, डबल साइडेड कॉइन, डबल साइडेड ब्रीफकेस ही प्रोडक्ट होती ना? हो होती. पण हे सगळं तुम्हाला कसं माहित? कारण ही सगळी प्रोडक्ट मी बनवायचो. चुकीची माहिती देऊ नका. ही सगळी प्रोडक्ट्स मी ललवाणीकडनं घ्यायचो. एक्झॅक्टली. दुकानदार ललवाणी बनवायचो मी. मला सांगा, तुम्ही जेव्हा ऑर्डर द्यायचा तेव्हा ललवाणी एका राजूला फोन करायचा? हो. तो तुम्ही राजाराम रामराजे. राजू. हा ललवाणी साहेब, 19 नंबरचा आपला प्रोडक्ट तयार ठेव. 19 नंबर का प्रोडक्ट? हाँ ठीक है तयार रखो. 25 नंबर का प्रोडक्ट? हाँ तयार रखो. पण आता ना त्या ललवानीला सोडून दिलाय आपण. स्वतःचा बिझनेस करू म्हटलं ना. आणि तुम्ही आपले जुने गिराईक आहे ना. नाही, पण त्याचा काय उपयोग नाही हो. माझा ना आता या विषयातला इंटरेस्टच संपला. नाही असं नाही करायचं. म्हणजे होता असं, म्हणजे गॅप पडतो ना म्हणून होता असं. पण आता तुमच्या बॉडीमध्ये पुन्हा रोमांस भरायला मी घेऊन आलोय. रोमांस स्प्रे. रोमांस स्प्रे? याने काय होतं? काय होतं तुम्हाला सांगतो. आपण ब्रह्मचारी आहे, पण आज सकाळी स्वतःवर ट्राय मारला आपण. मग सकाळी मारला, एसटी स्टँड वर गेलो, तिथं आयटम दिसला ना आपल्याला. माझ्याकडे काय बघताय? बघा ना तिकडे. बाईला काय साला इफेक्ट आहे या स्प्रेचा माहित आहे? वा वा. अरे सकाळी फक्त एकदाच मारला होता. फक्त एकदाच. बरं. अजून वास गेला नाही. वा. घ्या ना, वास घ्या ना. एसटी स्टँड वर गेलो होतो ना, त्यामुळे घाम करती, त्यामुळे ते सगळा वास मारतोय. ते हातपाय धुवायला मिळतील काय? काय ते? आधी हातपाय धुवायला मिळतील काय? काय? हातपाय धुवायला मिळतील काय? हा ब तिथे बाथरूम आहे. हे बघ, सरळ जा, पहिला राईट. ओके. ऐक, हे सगळं झालं की इथनं लगेच निघायचं. आणि हे मला तुझं कुठलंही प्रोडक्ट नकोय. निघायचं. ओके. तू कशी काय अचानक परत आलीस? एक काम धड होईल तर शपथ. का काय झालं? तू गेली होतीस ना कर्जतला. कसलं डोंबल्याचं कर्जत? तुझ्या भाचीने लावली ना सकाळी सकाळी नाट. आता तिला कशाला? एक म्हणजे सनी पडला ताडी, दुसरा म्हणजे गाडी बंद पडली. चालत जावं लागलं मला स्टँडवर. तू पण स्टँडवर? आय डिडंट अंडरस्टँड. काय झालं तिथे? तिथे तरी कुठे सुख? मिला मवाली माझ्या मागे लागला.
काय तो गॉगल, काय तो रुमाल, काय त्या अंगठ्या. वर माझ्याकडे बघून गाणं म्हणतोय. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला. करेक्ट. तुला कसं माहिती? मला कुठे काय माहितीये. मी आपलं हे अगं काय आहे, आजकालची मुलं ना छेडछाडी करायला अशीच गाणी म्हणत असतात. शी, सगळं मूड घालवलं नालायकाने. आलेच मी फ्रेश होऊन. कुठे निघालीये? बाथरूम मध्ये. बाथरूम नाही. आता मला माझ्या बाथरूम मध्ये जायला पण बंदी आहे का? अरे देवा, तू तुझ्या बाथरूम मध्ये जाते जा. मला वाटलं इथे, कारण इथे हा काय नाही जाऊ द्या जाऊ द्या. जाने दो जाने दो जाने दो. काय साला इफेक्ट आहे या स्प्रेचा यार. साला माझ्या मागे मागे परत आली यार. अरे ही माझी बायको आहे. माझी बायको भेटली. माझी बायको भेटली. एक मिनिट, ही तुमची बायको आहे? मग ओके. पण साला पहिली आहे की दुसरी आहे? ही तुला काय करायचं? ही पहिली आहे का दुसरी आहे? तू निघ. हे ठेवा ना तुमच्याकडे. अरे हे प्रोडक्ट घेऊन मी काय करू? घाल तुझ्या बॅगेत घाल आणि घेऊन जा ना. नाही असू दे तुमच्याकडे. ऐका ना. सारखं सारखं घरात कोणीतरी येत आहे. तू काय बघतोय? आवाज करू नको आतमध्ये. सतत बेल वाजते. अरे देवा, कोण आहे? कोण आहे? बेल वाजते का म्हणजे कान वाजतंय? हॅलो हॅलो. मामा. रमा. रमा? तुझी भाजी फ्रॉम लंडन. हा रमा. रमा वाट लागते म्हणजे वाट लागते. बोंबला. तू रमा आहेस? हो. म्हणजे माझी खरी भाजी तू आहेस? खरी भाजी? अरे मामा, असं मॉन्स्टर बघितल्यासारखं का करतोय? मी याआधी सुद्धा 4-5 वेळा कॉलेजसाठी आले होते. हो. पण तुझ्याकडे पहिल्यांदा आलीये. हो, हे सगळं बरोबर. याला तू हात लावायचा नाहीस. याला हात नाही लावायचा. मामा, असं घाबरलायस का तू? अगं माझा ना आज आंघोळीचा दिवस आहे. काय? अगं मला असं म्हणायचंय, तू आता प्रवास करून आलीस ना. मग प्रवास करून जेव्हा घरी येतो तेव्हा सगळ्यात आधी हातपाय धुवायचे असतात. हो. आता जा आणि फ्रेश होऊन जा. ओके. वेअर इज द वॉशरूम? आता मला पटलं की तू खरी भाजी आहे. आज कोणीतरी इंग्रजीमध्ये विचारलं वॉशरूम कुठे. आय नो गो स्ट्रेट अँड फर्स्ट स्ट्राईक. ओके, आलीच मी 2 मिनिटं. 2 मिनिटं नाही. तू लंडन मध्ये राहतेस ना? हा, मग इंडियातली 2 मिनिटं म्हणजे लंडन मधली किती? अगं विचार कसला करतेस? 20-25 मिनिटं. जा आरामात फ्रेश हो. जा. ओके. शशी, काय चाललंय? कुठे काय चाललंय? अगं आय वॉज जस्ट रिलॅक्सिंग. तू काय लपवून ठेवतोय का तुझ्या भाचीला? अरे मी कशाला माझ्या भाचीला लपवू? बोला तुझ्या भाचीला. बोलवतो ना भाचीला. बोलवायचंय ना भाचीला. भाचीला रमा. तू काय चकणा झालास का रे? का? तुझी भाची इकडे, तू हाका मारतो तिकडे. माझी भाजी इकडे? ही तुझी भाची ना? भाजी हीच माझी भाजी. अजून तुम्ही पहिल्याच भाजीकडे आहात ना? विसरलो होतो मी. सॉरी हा. प्रथम तुझी ओळख करून देतो. काही गरज नाहीये. आम्ही आमची ओळख करून घेतलीये. वा. आणि नुसती ओळखच नाही, ते इतक्या कमी वेळेमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी ठरवल्या आहेत. हे तुम्हाला बरोबर जमतं. काय ठरवलंय तुम्ही? आम्ही की ना बिझनेस करायचं ठरवलं. बिझनेस. काय ग, बरोबर ना?
हो आम्ही दोघी सुद्धा हिच्या हाताखाली काम करायला तयार आहोत. तुला तर चांगला एक्सपिरियन्स पण असेल ना ग. मामी आता मी तुम्हाला काय सांगू माझ्या कामाचा एक्सपिरियन्स मामाच सांगते. मला चक्कर येते बघा. तुमच्या प्रत्येक वाक्याचा या घरात खूप वेगळा अर्थ निघतोय रे. तुम्ही जरा गप्पा बसा प्लीज, गप्पा बसा. काय झालं आता, काय झालं? अगं बाई काय झालं, का रडतेस? खरं सांगू का, तुम्ही लोक इतकी चांगली आहात की मी लगेच डोळे बंद करून तुम्हाला लग्नाला आणि बिझनेसला होकार दिला. पण ना एक छोटासा प्रॉब्लेम आहे. हो. कोणता? माझ्यावर एकतर्फी प्रेम करणारा एक रोमिओ मला जाम सतावतो. माझ्या मागे मागे करतो तो, माझा पाठलाग करतो. आणि तुम्हाला माहितीये तो इकडेही आलाय. कुठे? इकडे त्या रूम मध्ये. त्या रूम मध्ये. शशी दार उघड. शशी दार उघड. मामा उघड ना. शशी दार उघड. नाही ऐका. शशी दार उघड. उघडतोस की शशी दार उघड. माझं म्हणणं आहे का, ऐका ऐका ऐका. शशी दार उघड. कळलं? मला नकार देण्याचे परिणाम. सगळं तू काय लावू? तू मला न मिळण्याची किंमत. ही अशी वसूल करतेस? हो हे तर काहीच नाही. गंमत बघायची. बाबा तू माझा होत नाहीस काय? चल चॅलेंज. असा डाव टाकते की तुला माझ्याकडे पाठवण्यासाठी तुझ्या बायकाच पुढाकार घे. रमा तू? सनी तू? अगं माझ्याशी जुळवून घेणारी, माझ्याशी पटवून घेणारी एक सुंदरशी मुलगी बघून ठेवली आहे का मी? तू एकदा तिला भेटून घे ना, तुलाही आवडेल ती. सनी सनी ओ माय गॉड, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तू आणि इथे. गॉड इज ग्रेट ग्रेट. गॉड इज स्टॅच्यू. गॉड इज ग्रेट. कॉलेजमध्ये आपण फक्त 4-5 वेळा भेटलो आणि त्यानंतर डायरेक्ट इकडे. शशी माझा मामा. काय? अगं हे माझे भाऊजी. काय? म्हणून आपण इथे. नाही, आपण इथे कारण देवाला पाहिजे होतं म्हणून. चल चल. नको इकडे लग्न चालू आहे. आपण मागचा फंक्शन बराच राहिलाय ना. चल मागे जाऊया. चल चल. मी पाया पडतो आता त्यांच्यासमोर. काय बोलू नको. सॉरी ग रमा. नाही आता लागला तो. लागला असता ना तर अजून झोडला असता. शेवटी गुंडच तो. मवाली तो का लागणार हाताला? आणि काय रे शशी, एवढा रोड रोमिओ घरात लपलेपर्यंत करत काय होतास तू? मी मी काय म्हणते, संपला ना तो टेन्शनचा विषय. गेला तू मवाली. मामी 1 मामी 2. मी तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवू? कुणाचे ग? माझे आणि मामांचे. लहानपणीचे असतील. दाखव दाखव दाखवते ना. हे बघा. कळलं नाही बाई किती डॅम्बिस येते. हा यार जाम डेंजर आहे. म्हणजे मला वाईट कशाचं वाटतं
समजा मी तिला बोलवून घेतलं असतं, मी ते सगळं घडवून आणलं असतं ना, तर गोष्ट वेगळी होती. हा हे म्हणजे असं झालं की आपण काय गाणं बाकी करे धिंगाणा काय असू द्या ना चला ना यार. नाही पण मला आता या सगळ्यामध्ये ना तुझी मदत लागणार आहे. माझी? हा करशील ना मदत, करशील ना? हा करतो ओके करतो मदत. तुम्हाला मदत नाही करणार तर कोणाला करणार? नाही तर तुमच्या आधीचे दिवस माझ्याच प्रोडक्टमुळे ओके 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 ओके. पण आता ती वेगळा खेळ खेळते असं मला वाटतं. हे काय आता माझे आणि तिचे फोटो ती माझ्या बायकांना दाखवेल अशी मला भीती वाटते. मग दाखवू दे ना. दाखवू दे. अरे माझा लहानपणीचा फोटो बघून बायका एवढे किंचाळल्या, माझे मोठेपणीचे फोटो बघून बायका जीव घेतील माझा. हा आपण ते लहानपणीचा फोटो तिला कुठून मिळाला? अरे ती बाई कशी आहे माहितीये ना. हा फोटो मिळवणं तिच्यासाठी किसझाड की पत्ती आहे. ओ कॉफी झाली पिऊ? हा झाली आहे, शेवटची साखर खातोय. आम्ही पण वरती येतोय. वरती येत आहे, वरती येत आहे. हे बाबा तुला काय लप अरे येऊ दे त्यांना. अरे काय येऊ दे, कालचं प्रकरण ताज आहे, तुला आधी फटके पडतील. अरे टेन्शन नाही, दोघींना येऊ दे, एकत्र येऊ दे. आता पण कमाल. मर स्वतःच्या कर्माने मर. अगं ते नंतर बघू काय. नालायक निर्लज्ज, तू परत आलास? थांब तुला आता गच्चीवर फेकूनच देते. अरे तू तर येई. भाऊजी तुम्ही चहा घेणार की कॉफी? भाऊजी तुम्ही बसा माझ्याशी गप्पा मारा. आम्ही आलोच. डायरेक्ट भाऊजी. अरे म्हणजे काय स्प्रेचा कामाला स्प्रेचा. आता पुढचे 24 तास मी यांचा लाडका भाऊजी. वा वा वा. तरी नशिबा कमी मारला मी, सगळा मारला असताना. असो 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 असो. पण आता तू एक काम करायचंस, हा रोमांस तू मल्लिकावर मारायचा. सगळा मारू? अरे बदा बदा मार. तिला तुझ्या प्रेमात पाड आणि तुम्ही दोघं इथून कुठेतरी निघून जा. ओके ओके. कुठे जायचं ते बघतो मी. शिकार कुठं आहे? शिकार? अरे शिकार. हा हा हा. चल 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 शोधूया. चल गेली कुठे? हे ती बघ. डोळ्याच्या भावनाला बघत नाही. एक काम तिच्या जवळ जा, तिला बोलण्यात गुंतव. तिला बरोबर टप्प्यात. अच्छा या टप्प्यात. मग बघ या स्प्रेचा कमाल. वा वा. ओके 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 ओके. अरे ओके रे बाबा. ओके ओके. Here we go. हाय मल्लिका, काय सुंदर दिसतेस तू आज. ये. अरे वा, शशी एकदम चेंज. दोन्ही बायका असताना फुल ऑन फ्लर्टिंग. तसं समज काय देते. ये ना जरा तू. टप्प्यात ये ना टप्प्यात. टप्प्यात? तुला कप्प्यात ये म्हणायचं? नाही नाही असं काही नाही म्हणायचंय. मी म्हटलं तुला भेटावं, जरा तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी जरा करावं. आईला बाळ्या, तू कालचा मार कमी पडला? गावात धिंगाणा. मॅडम तुम्ही म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? अरे मग आता कसलं करायचं? अरे ओळखता म्हणजे काय? मी तुला काल सांगितलं नव्हतं का? You idiot! What is this? Oh my God! Romance spray? अच्छा अच्छा अच्छा, हे दारूदारी विकतोस काय तू? नाईस नाईस. यू नो वॉट शशू, आमच्या लंडन बारमध्ये सिलेंडर भरलेले असायचे अशा सेंचुरी. अरे या एवढ्याशा देहाने एवढाली सिलेंडर्स पचवली आहेत. तुझ्या एवढ्याशा स्प्रेचा तिच्यावर एवढा सुद्धा फरक पडणार नाहीये. आपला प्लॅन फसलाय. चला निघा. एक मिनिट. व्हॉट प्लॅन? व्हॉट प्लॅन? हा म्हणजे हा स्प्रे माझ्यावर मारून माझे फोटोग्राफ्स काढून मला डबल क्रॉस काय? ठीक आहे, आता पाठवते फोटोज. कोणाला? बायकांना? त्यांनाच काय,
तुझ्या भाचीला सनीला सगळ्यांना पाठवतो आपले फोटोज. चल हात. नको मल्लिका मल्लिका काहीतरी विचार कर, वाचव येत ना. माझं डोकं चालत नाही इथे काही. डोकं चालत नाही तुला ना, लाथा मारण्याच्या लायकीचा आहेस तू. विचार कर अरे बसलायस काय नुसता? डोकं चालू दे. अरे सांग ना भाऊजी. हाय मामा. हाय हाय. अरे तुम्ही दोघे एकत्र कसे काय? काय नाही मामा, यापूर्वी पण आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एकत्र भेटलो होतो. बर. आणि शेवटी देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि शेवटी फिरून फिरून आम्ही याच बंगल्यात परत एकत्र आलो. अच्छा असं आहे होय. बर बर बर. भाऊजी माझ्यासाठी मुलगी बघायची गरज नाही आहे. अच्छा असंही आहे होय. काय पाडी. असू द्या सुखीरा सुखीरा. चला या गोंधळात तुमचं तरी जमलं, आमचं काहीतरी भलतच चालू आहे. एक मिनिट ओळख करून देतो बरं का. हा माझा मित्र राजा. आणि राजा हा माझा मेवणा सनी आणि माझी भाची रमा. हॅलो. भाची आहे भाची आहे. ओके ओके ओके. पण ही खरी भाची. अरे हीच खरी भाची रे, नको ते विषय काढूस. भाऊजी तुम्हाला जरा ते हे फोटो दाखवायचे होते. नाही मला आता कुठलाही फोटो बघायचा नाही, मला काही बघायचं नाहीये. मला जरा शांतपणे जगू द्या. तेच सांगतोय, हे फोटो आम्ही बारकाईने बघितले, नंतर आमच्या दोन्ही तायांना पाठवले. त्यानंतर ज्या काय त्या दोघी संतापल्या. आलो आता कुठं चालला? आत्महत्या करून येतो. काय गप्पा जरा. का हो भाऊजी? का काय का? अरे तू सगळे फोटो तायांना पाठवलेस, मला विचारलं देखील नाहीस. त्यात काय एवढं मामा? त्यात काय एवढं? अगं त्यात तर केवढं. काय काय म्हणाले काय त्या? काही म्हणाल्या नाहीत त्या शोधतायत तुम्हाला. आम्हा दोघींना तुझ्याशी आत्ता इथे बोलायचंय. काय ग? हो. मी सगळं सांगतो तुम्हाला ऐका. माझ्याकडनं चूक झाली, मी माती खाल्ली माती. म्हणजे ती जी रमा आहे ना, ती खरं तर रमा नाहीये. खरी रमा ही आहे. ती माझी भाची पण नाहीये. खरी भाची ही आहे. ती मल्लिका आहे मल्लिका. मला ना खूप मिठ्या मारल्या. ती नुसत्या मिठ्या मारून थांबली नाही, मला किस केला. आणि ना नुसती किस करून थांबली नाही, तर तिने ना त्याचे फोटो देखील काढले. आणि ते फोटो काढून थांबली नाही, तर ते फोटो तुम्हाला देखील पाठवले. मला फसवलं तिले. याच्यात माझी काही चूक नाहीये. आई शपथ माझी काही चूक नाहीये. माझी गरज काही चूक नाहीये. एक मिनिट भाऊजी, काय बोलताय तुम्ही? तुमचा काहीतरी गोंधळ होतोय हो. मी सांगतो काय आहे, आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं, पण आता आम्ही तुम्हाला सांगणार कसं. म्हणून आम्ही काय केलं, एक मस्त आयडिया केली. एकमेकांच्या जवळ आलो, असे मिठीत आलो, एकमेकांना किस केला आणि सांगू द्या त्याला गोंधळ होता इकडे. आणि ते फोटो आम्ही या तायांना पाठवले. या पोरांचं हे असं वागणं आपल्या संस्कृतीत बसतं का हे विचारायला त्या तुम्हाला शोधत होत्या. आणि तुमच्या मनात काहीतरी वेगळंच, त्यांना भलतच सांगून बसला. बघा मी सांगते काय झालं. ऐका म्हणजे हा बोलतोय ते वेगळे, मी बोलतोय ते वेगळे. म्हणजे याचे फोटो आहे ते याचे फोटो आहेत, पण माझे फोटो आहे ते माझे आहेत, पण माझे नाही. मग तुझे फोटोग्राफ? हा फोटोग्राफ आहे ते बरोबर आहे, पण ते अरे सांग ना रे. सांग ना. ओके 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 असतं ते. म्हणजे ते डिजिटल असतं, ते डिजिटल कापतात, दुसरा हातात लावतात परत. अरे नाही करणार त्यांना ते. पण आताच तू कबूल केलंस ना, तिने तुला ओढलं म्हणून. नाही ते बरोबर. आधीचं सगळं बरोबर आहे, पण परत ऐका माझं ऐका. हा फाफलतोय त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की हा खोटं बोलतोय. हा पण मी फाफलं नाही, म्हणजे मी खरं बोलतोय. बघा मला नाही जमत. ऐका मला फक्त एक संधी द्या, एक संधी. मी प्रूव्ह करून दाखवेन ती मल्लिका कशी बाई येते. चला माझ्या बरोबर. आता कुठे जायचंय? पुन्हा एकदा हनीमूनला जायचंय. काय प्रश्न पडता तुला? चल ना. चला चला या. आता आपण कुठे चाललोय? अगे वेडे, माझ्या शॉर्ट फिल्मचा आणि तुझ्या PhDचा विषय काय आहे? डिफरंट टाइप्स ऑफ मॅरेजेस इन इंडिया. अरे हो, प्रॉब्लेम काय का? स्टडी आपला.
हे बघा, अजून फोटो बघा, अजून बघा. हे बघा, हा बघा, हे बघा, घ्या घ्या, बघा बघा, बघितलं? हा झालं समाधान? कळली तिची काय लायकी आहे, कळली? सॉरी शशी. सॉरी शशी. चुकलो, गैरसमज झाला आमचा. गैरसमज झाला. काय आलं ते बघ काय. मस्त आहेत ना माझे फोटोग्राफ्स. हे नाईस नो. पण हे काय शशू, अर्धेच का दाखवलेस? अर्धे म्हणजे हेच दाखवायचे होते. हे काय? नो, त्याच्यापेक्षा आणखी खूप छान छान मी तुला काही दाखवलंय. तू ते विसरतोयस. काय? या ना दाखवते. या. हे कुठले फोटो? अरे बापरे. मग आणखी कुणाला काही विचारायचंय का? काही शंका? आता मी काय सांगते ते ऐक. मी सौ मल्लिका शशिकांत देशपांडे, शशिकांतची तिसरी बायको. 4 दिवसांपूर्वी आम्ही लग्न केलं. सगळं खोट आहे. फोटो आहे पण खोटो आहे, खोटे आहेत. यातलं काही खरं नाहीये. काय चाललंय काही कळेनासं झालंय. डोकंच चालेनासं झालंय माझं. ती बया पुराव्यावर पुरावे देते. तेच ना, तिने दिलेले पुरावे खोटे हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. अरे 4 दिवसांपूर्वी म्हणे मी तिच्याशी लग्न केलं. अरे सॉरी. अरे कसं शक्य आहे? हा 4 दिवसांपूर्वी आपल्या बिझनेसचा खूप महत्वाचा दिवस होता. मी खूप अरे 4 दिवसांपूर्वी मला मुंडीवर करायला वेळ नव्हता. त्या मुंडीत बाळ कुठून घालणार मी? थांबा. कॉल बोथ माय सेक्रेटरीज इनसाइड. आता दाखवतो. लेट मी प्रूव्ह इट. हॅलो सर. हॅलो. काय झालं? तुम्ही आम्हाला बोलावलं? येस. मला सांगा, 4 दिवसांपूर्वी आपल्या ऑफिसमध्ये काय घडलं होतं? 4 दिवसांपूर्वी? एक्झॅक्टली 4 दिवसांपूर्वी आपल्या ऑफिसमध्ये काय घडलं होतं? 4 दिवसांपूर्वी आपल्या कंपनीच्या ऍड संदर्भात मीटिंग झाली. करेक्ट. दिवसभर घमासान मीटिंग झाली होती आपली, बरोबर? आणि तुम्ही म्हणाला होता की तुमच्या प्रॉडक्टचं पहिलं मॉडेल तुम्हीच असता. करेक्ट. सगळं आठवतंय दोघींना. मग मला सांगा, या संबंधी आपल्याकडे काही पुरावा आहे का? हो आहे. व्हेरी गुड. यांच्याकडे पुरावा देखील आहे. काय आहे तो पुरावा? तुम्हाला आठवतंय का सर, तुम्ही आम्हाला एक फोटोग्राफ दिला होता? करेक्ट. हो, आणि तुम्ही साईनही केली होती त्या फोटोग्राफवर. करेक्ट. आणि तुम्ही असं म्हणाला होता की तो फोटोग्राफ माझ्या फाईलकडे सुद्धा आहे. सगळं आठवतंय दोघींना. मग तो पुरावा मला मिळू शकेल का? म्हणजे काय सर? 1 मिनिट. I love it. I love it. हा घ्या. माय वाईफ, हा घ्या तो पुरावा. याच्यावर माझी सही सुद्धा आहे. बघा 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 बघा. हा आहे तो फोटोग्राफ. नाही, मी तो फोटोग्राफ दिला होता ना. 2 छोटे बनपाव तो. सर असं काय करताय? तुम्ही विसरताय का? तुम्हाला आठवतंय तुम्ही म्हणाला होतात कालच माझं लग्न झालंय. माझा आणि माझ्या बायकोचा फोटो. तुम्ही लगेच तुमचे रणगाडे नका सुरू करू. हे सगळं खोटं आहे. माझ्याकडे हा एकच पुरावा नाहीये. या दोघींना मल्लिकाने मॅनेज केलेलं असू शकेल. हा पण मॉलला ती नाही ना मॅनेज करू शकत. अख्खा मॉल कशी काय मॅनेज करेल? चलो मॉल. चलो. मुझे पहचाना?
के डिस्काउंट वाले कस्टमर हो। थैंक यू वेरी मच जो आपने मुझे याद रखा। आपको कैसे भूल सकते हैं? 4 दिन पहले ही तो आप आए थे। यस 4 दिन पहले मैं यहाँ आया था और मैं 4 दिन पहले अकेला आया था। नहीं सर, कुछ कंफ्यूजन हो रहा है। आप अकेले नहीं, आप आपकी नई नवेली दुल्हन के साथ आए हैं, वो भी जोड़ी से। जय 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 जय। जोड़ी से? हाँ जोड़ी से। ये थी? यही तो थी। बाय द वे, क्या आप दोनों इनकी चाची लगती हो? ए भवाने, काम कर तुझा। हे चाची म्हणजे जास्त होते ना, म्हणजे आता इथं अजून काय बाकी आहे तुझा तमाशा? काय सांगायचं तुला? हा माझ्या विरुद्ध कट आहे। आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा मी एक शिकार आहे। यु नो याच्या विरुद्ध युनोत आवाज उठवणार आहे मी। आहे एक पुरावा अजून आहे। तुला परत तोंडावर पडायचं आहे? पडू दे ना, आजच काय ते घडू दे। हे मेरी फर्नांडिसचं घर। आता ही कोण मेरी फर्नांडिस? म्हणजे ख्रिश्चन, त्या ऍड वाल्या पोरी हिंदू, ती मॉलवाली मुस्लिम आणि आता ही ख्रिश्चन। वा बघा काय व्यापक पसार आहे आपल्या नवऱ्याचा। अगं आपण इथे पुरावे गोळा करायला आलोय ना, माझ्या नसलेल्या भानगडींचं कुठेतरी कनेक्शन लावू नका। चला चल चल चल। सगळे एकदम आतमध्ये जायची गरज नाहीये। ती मला मेंटॉर मानते, तिच्या समोर तमाशा करू नका। आधी मी एकटा आतमध्ये जातो आणि बघून येतो। हा ऑल द बेस्ट। थँक्यू। अरे असं तू मला म्हण। सॉरी सॉरी, ऑल द बेस्ट। हा ओके 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 रे बाबा। चल जा जा। मेरी एक्सक्यूज मी मेरी। Who is there? I am there. I am Shashi. Can I come there? Please come. Sit. Hello. मेरी घरात नाहीये का? अरे ती चर्च मध्ये गेलीये Oh. हजबंड बरोबर. इट्स ओके हा फोटो तुम्ही मेरीला द्याल आणि नंतर मला फोन करायला सांगाल? ओके. थँक्यू। व्हॉट हॅपन्ड? अरे ही बदमाश लेडी तुझ्या कशी काय ओळखीची? म्हणजे तुम्ही ओळखता हिला? ओळखते, एक नंबरची चीटर, फ्रॉड, डान्सर. अरे किती लोकांचा करिअर बर्बाद केलाय तिने. होल्ड ऑन हे एक्सप्रेशन असंच ठेवा। एक्सक्यूज मी, प्लीज कम इनसाइड। माय प्रूफ्स आर रेडी। बोला परत बोला। डान्सर. अरे किती लोकांचा करिअर बर्बाद केलाय रे हिने. अरे मग पटकन नाव पण सांगून टाका ना। श्रीदेवी. आता श्रीदेवी। यस श्रीदेवी. नहीं लो में सपना सपना सजना सजना पे दिल लगा गया सजना पे दिल लगा गया सजना पे दिल मम्मा काम डाऊन मम्मा सॉरी हा सर, माझ्या मदर इन लॉचा ना मेजर प्रॉब्लेम आहे। ओ या त्या यंग होत्या ना तेव्हा त्या फिल्ममध्ये एक्स्ट्रास म्हणून काम करत होत्या श्रीदेवीच्या टाइममध्ये। ती जर नसती तर आज या टॉपला गेल्या असत्या। म्हणून यांचं मी श्रीदेवीचं थोडंसं सारख्या म्हणत असतात, मी तिला उडवते, द्या मला आणून तोफा। अरे जॉन प्लीज टेक केअर यार। काम डाऊन मम्मा। असा प्रॉब्लेम आहे, कोणत्याही ब्युटिफुल गर्लचा फोटो पाहिला की तिला श्रीदेवी समजून त्या हायपर होतात। सॉरी हा सर, तुमच्या वाईफ बद्दल त्या बॅड बोलल्या। इट्स ओके, राहू दे। वाईफ म्हणजे तुमच्याबद्दल नाही, मग यांच्याबद्दल। सरांनी आता जस्ट यांच्याशी मॅरेज केला ना। शांत बसा, एक शब्द सुद्धा बोलू नकोस। काय करते ती? कधी थांबणार का याचे लग्न? रडून काय फायदा आहे का? तिने सांगितलेलं सगळं मान्य करावं लागणार आहे। शरण जावं लागणार आहे लग्नोबाला। म्हणजे
तुला आठवतं डीव्हीडी पाहताना लग्नोबाचा महिमा त्यात सांगितला होता. त्यात सांगितलं होतं की लग्नोबा समोर लग्न झालेला पुरुष हा लग्नानंतरच्या आयुष्यात कोणत्याही स्त्रीकडे पाहूच शकत नाही. तेवढी एकच आशा उरली आता आम्हाला. तसं पण यांच्या लग्नाला कुणीच हजर नव्हतं. तिथे जाऊन लग्नोबा समोर ना परत यांचं लग्न लावलं आदिवासी पद्धतीने. दुसरा काय पर्याय उरलाय का आम्हाला? निदान याला तरी अटकाव बसेल आणि हे प्रकरण तिसऱ्या लग्नापाशी थांबेल. चला तयारीला लागूया. ऐका ना मी काय म्हणतो, भल्या माणसाचे रे होईल हसे. कर जंतर मंतर देवा आज आले दुरून हरू दे रे इडा पिडा सुख द्यावे भरून. ही दंगल शुभ मंगल तो क्षणात करना लग्नोबा. लग्नोबा 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 लग्नोबा. हलालीला लालीला यय्यो हलालीला लालीला यय्यो हलाला मी हतबल झालो हरलो धीर आणू कुठून. मी पिंजऱ्यामधला पोपट कैसा जाऊ सुटून. चुक चुकल्या शंकेच्या पाळी किती तुझे नाम घ्यावे नि जाते भीती. मी हतबल झालो हरलो धीर आणू कुठून. मी पिंजऱ्यामधला पोपट कैसा जाऊ सुटून. कशाला ही चिंता सुख सांगून देतो लग्नोबा. लग्नोबा 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 लग्नोबा. ते मला माहितीये. मग तुला हे पण माहिती असणार की नवीन लग्न झालेल्या जोडप्याला बेडरूम मध्ये का पाठवतात? हा मला माहिती. ए मी जाणार नाही. मी जाणार नाही. अगं काय आहे? अरे आम्ही दोघी सांगतो ना. चल ना चल. नाही 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 नाही. अरे काय करायला लावताय मला तुम्ही? या परस्त्री बरोबर असलं घाणेरडं कृत्य करण्यापेक्षा मी मरण पत्करेन. पुढे यायचं नाही, पुढे यायचं नाही. माझ्या दोन्ही बायकांचा विश्वास मी संपादन करू शकलो नाही हे शल्य मरताना माझ्या मनात असेल, पण हरकत नाही. हा हनीमून करण्यापेक्षा आज मी मरणार. नाही मला मरू द्या, मला मरू द्या. जगन्नाथ
बस झाली परीक्षा. मी शशीला अजून परीक्षा देऊ देणार नाही. तो निर्दोष आहे रे. ओके ओके आम्हाला पटलंय शशी निष्पाप आहे जगन्नाथ. निर्दोष निष्पाप कोर्ट संपलं. चला थांब तिकडे. एक मिनिट काय निर्दोष निष्पाप परीक्षा काय चाललंय? ओके ओके सांगतो, सगळं सांगतो. गेले काही दिवस हे असंच चालू आहे. काय ते बघा, त्याचे पैसे घेतो, त्याचं काम मी करतो आणि 50,000मध्ये चांगला रिझल्ट देतो मी. तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा, माझा प्लॅन चांगला आहे, मस्त आहे. ओके. कसला प्लॅन? आम्ही दोघी घरात नसताना, ते पण शशी घरात एकटा असताना, एक देखणी फटाकडी मुलगी घरात सोडायची आणि शशी तिच्याशी कसा वागतोय याच्यावरून त्याचं कॅरेक्टर ठरवायचं. येस, त्या मुलीला आपण घरात सोडायचं आणि आपण त्याच्यावर नजर ठेवायची. अहो मिस्टर, पण हे असं नाही का झालं? आमच्याच परवानगीने त्याने मज्जा मारायची आणि त्याची सीडी आम्ही बघायची. मी काय म्हणते मिस्टर जगन्नाथ, येस, तुम्ही एवढे एक्सपर्ट, असा काही प्लॅन करा ना ज्यात आम्ही दोघी असू. असं पण तुम्हाला कोण ओळखतं? म्हणजे तुम्ही पण प्लॅन मध्ये सामील व्हा ना. मी हा, येतो ना, येतो, मी पण येतो. चला, 50,000 काय काय करायचं आहे ना? किती कामं करायची 50,000 माणसाने? येतो. ठीक आहे, पण हा प्लॅन आपल्या चौघांव्यतिरिक्त कोणालाही कळता कामा नये. ओके ओके, तुम्ही दोघी, मी आणि ती मुलगी. ओके ओके ओके. भाऊ, माझा भाऊ सनी, त्याला घेऊन लग्नोबाच्या दर्शनासाठी आम्ही घराबाहेर पडतो. मग आपला प्लॅन सुरू. बस, आता बघूयाच. त्या मुलीला घरात सोडायचं, मग देशपांडे, कॅरी ऑन देशपांडे कसा होतो ते बघूच. आता माझ्या लक्षात येतंय हा सगळा काय प्रकार आहे. शशी, मी काय Shut up! एक अक्षर बोलू नकोस. आणि काय प्रथमा, द्वितीया, कोणत्या थराला गेला तुम्ही? मी कळवळून सांगत होतो की माझं कोणत्याही बाईबरोबर अफेअर नाहीये. मी तुमच्याशी प्रामाणिक आहे, पण नाही, तुम्ही ऐकलंच नाहीत. तुमचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी हे काय करत होतात? मला काय करायला लावत होतात? अरे एवढी सुंदर, कोणालाही मोह होईल अशी, स्वतःहून पुढाकार घेणारी मुलगी माझ्या जवळ येत होती, पण हा शशी ढळला नाही. मी तिला नाही म्हटलं, पण एवढं महाभारत घडवून तुमच्या पदरी काय आलंय? काय मिळवलंय तुम्ही? सॉरी शशी. खरं सॉरी शशी. नुसतं सॉरी म्हणून काय होणार आहे? माझं ना आता यामुळे संसारामध्ये मनच रमणार नाही. अरे संसार हा आरशासारखा असतो, एकदा तडकला ना की पुन्हा सांधणं शक्य नसतं. नाही नाही नाही, शशीराव, मी काय म्हणतो, करावं मन मोठं आता, माफ करा यांना. तुला बोलायला काय जाते रे? मी भोगलंय, मी सतत माझ्यावर संशय, सतत. मी कोणाला भेटतो, कोणाशी बोलतो, कोणाचा फोन आला होता, मधुबाला कोण, काय आहे काय? कसा जगू मी या दोघींच्या बरोबर? नाही जगू शकत. शशी, आता कोण कशाला घेईल रे तुझ्यावर संशय? जो घेईल ना तो मूर्ख. बघा बघा, नाही घेणार संशय, पाहिजे तर मी हात जोडतो, पण या दोघींना माफ करा. ए, तुम्ही संशय घेणार नाही? याला विचारणार कुठे चाललाय? नाही. कोण कोणाचा आहे विचारणार? नाही. मधुबाला कोण? नाही माहित. बघा बघा, नाही माहित ना मधुबाला कोण. प्लीज यांना माफ करा. करतो माफ. शेवटी आपल्या पदरी पडलेलं आहे, आपणच ते पवित्र करून घ्यायला पाहिजे, नाही का? ओके ओके, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. खुश ना आता? नवरा मिळाला ना? लग्नोबामुळे झालं ना सगळं? मग बघताय काय, पाया पडा जा त्याच्या. आणि हे तुम्ही इकडे या. काय झालं ना सगळं व्यवस्थित? व्यवस्थित, एकदम स्टडी चाललंय. असं व्हायचं आता, एकदम स्टडी. व्हेरी गुड. जा जा जा, पाया पडा जा. आणि मी आलोच. शशी, पण आउट. शशी, माझं ऐकून तरी घे. शशी, माझं ऐक तरी. शशी, माझं मधुबाला. शशू, हे सगळं काय चाललंय? अगं, तुला आणि मला रेग्युलर भेटता यावं म्हणून मीच हे सगळं घडवून आणलंय. हा, माझ्या या दोन बायका आहेत ना, या काहीतरी फालतू कारण सांगून नेहमी घराबाहेर पडायचे. मग शेवटी मी ठरवलं आणि एकदा त्यांच्या मागे मागे गेलो. आहा, माझ्या मागे डिटेक्टिव्ह. ओके ओके. एकंदरीत प्रकार लक्षात आल्यानंतर मी जरा अलर्ट झालो ग, नाही का?
मग मी त्या डिटेक्टिव्हला भेटायला गेलो, जो मला पैसे देतो त्याचंच काम मी करतो. गुड. मग त्या 2 बायका तुम्हाला 50,000 रुपये देणार, राईट? 2 बायका? त्या दोन्ही बायका माझ्या आहेत. दोन्ही? येस. म्हणूनच मी तुम्हाला 2 लाख रुपये देणार. से ओके? ओके ओके ओके. अगं किती जणांना मॅनेज करावं लागलं माहितीये तुला? तो जाडा लाल भडक लग्नोबाचा भक्त आहे ना, त्याला सुद्धा मीच मॅनेज केलं. माझ्या घरात एका मुलीला सोडलं जावं अशी आयडिया मीच त्या डिटेक्टिव्हला दिली आणि तुझं नाव सुचवलं. अगं तुझ्यासाठी काय पण कधी पण कुठे पण माहितीये ना. आपल्याला पण रेग्युलर भेटायला मिळालं पाहिजे ना. कमान मल्लिका. आय मीन मधुबाला. यू आर जस्ट. एक अक्षर बोलू नकोस. काय? एक अक्षर बोलू नकोस. अरे वा. मी काय म्हणते शशी, काय? आम्ही असं ठरवलंय. एक मिनिट. फोन आला. हॅलो. ये स्पीकिंग. ये कमिंग संडे. श्योर बेबी. ही कोण? अरे सोमवार ते शनिवार मी ऑफिसची वेगवेगळी कामं लावून ठेवली, तुला माहिती आहे ना. व्हेरी हॉट. कम ऑन बेबी. हे रविवारचं काम आहे. फॉरेन डेलिगेट्स. कॅट. क्यू. Chaska, ha crunchy crispy life रे chaska, ha chaska रे गुलदस्ता गुलदस्ता दोन ब्युटी क्युटी वाईफचा गुलदस्ता जो घरचा रे मिठी मिठी रात्री स्वप्ने आपले 5 स्टार गुडी गुडी बातें लॉजिक आपले बेशुमार हा चस्का रेडी करी रोज नवे नवे फंडे. Carry on Deshpande. Hey, carry on Deshpande. Come into my room. I'm gonna take you to the moon. Everybody listen up. Carry on Deshpande. मनावर आर बार बार करते रे मस्ती मनमानी मत होशीला सल्ला मी बस प्यार 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 करतो रे रोज नवा किस्सा जो मॅडल ब्रेकिंग न्यूजचा देतो असा झटका जो फ्लेवर हनी न्यूजचा हा चस्का रेडी करी रोज नवे नवे फंडे. Carry on Deshpande. Hey, carry on Deshpande. लूटिन रंग रलियो मेरा कोई भी मजा फिरंगी साठी वेट करतो रे वो कुडी नशिली नजर दिली मला मनाच्या विंडोचा मी गेट करतो रे मागे लफडी तरी नेचर आपले कूल रे लगा रे आज ठुमका सारी दुनिया ब्युटीफुल रे हा चस्का रेडी करी रोज नवे नवे फंडे. Carry on Deshpande. Carry on Deshpande. Hey, carry on Deshpande. Hey,
देशपांडे